नमस्कार भावांनो, आज आहे आपला ऑप्शन ट्रेडिंग चॅलेंजचा डे 2. बघूया आज मार्केट मला स्टॉप लॉस देतं का टार्गेट देतं. दोघही कंडिशन मध्ये तुम्हाला शिकायला नक्की भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले ट्रेडिंग जर्नी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. मी सेबी रजिस्टर नाही आहे आणि मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतेही बाईक सेलिंगची ऍडवाइस नाही देत आहे किंवा काही कॉल टिप्स प्रोव्हाइड नाही करत आहे. फक्त माझी पर्सनल ट्रेडिंग जर्नी शेअर करत आहे आणि माझी पर्सनल अनालिसिस शेअर करत आहे. कोणाला रिकमेंडेशन नाही आहे. इथे आपण आलेलो आहे निफ्टीच्या चार्टवरती. ही आहे 1 तासाची कॅन्डल आहे. आता निफ्टीच्या चार्टमध्ये तुम्हाला काय दिसतं, एक प्रकारचं मार्केट आहे. मार्केट एक प्रकारची जी ट्रेंड लाईन आहे, ट्रेंड लाईन ब्रेकआउट दिलेली आहे आणि या रेंजमध्ये साईडवेज राहण्याचं मार्केट प्रयत्न करत आहे. आता इथून भरपूर जण अपसाईड जाण्यासाठी ट्रेड करू शकतील, पण माझा व्ह्यू तसा नाही. मी पहिलेच सांगतो, कोणाला रिकमेंडेशन नाही आहे. माझा व्ह्यू रॉंग पण राहू शकतो. जस्ट मी तुम्हाला हा ॲरो दिसत असेल तर माझा प्लॅन आहे, मी बिरी साईडला प्लॅन करणार आहे. आता मार्केट नॉर्मल गॅप ओपन होतं बरोबर, तर माझा काय प्लॅन राहील, आपण गेलो 5 मिनिटांमध्ये. जस्ट मार्केट इथे ओपन होतं, इथे ओपन झालेला थोडाफार अपसाईड जायला पाहिजे. म्हणजे जो माझा सेटअप आहे मी व्हिडिओमध्ये बी दाखवलेला आहे, थोडा अपसाईड जायला पाहिजे आणि तिथे 5 मिनिटामध्ये मी 5 MA कॅन्डल शोधण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे डाऊन साईडला असं माझा टार्गेट राहील. तर वेट करूया. आता 9:14 होत आहे. 9:15ला पहिलेच मार्केटमध्ये लॉसेस होऊ शकतात. मी ॲनालिसिस फक्त माझ्या स्वतःसाठी करत आहे. हा फक्त माझा एक ट्रेड प्लॅन आहे. मी तुम्हाला फक्त माझा ट्रेड प्लॅन शेअर करत आहे, म्हणजे माझी ट्रेडिंग जर्नीचा एक हिस्सा आहे. तर चला वेट करूया आता 9:15ची. बघू शकता इथे आपण आलेलो आहे चार्टवरती आणि जस्ट मार्केट तिथे होल्ड करत आहे 24,070वरती. ऑलमोस्ट हायवरनं एक मी प्रीमियमचा चार्ट पण लावलेला आहे, तुम्हाला दाखवतो मी. हा प्रीमियमचा चार्ट 120-128 रुपयाला चालू होता, आता 130 रुपये चालू आहे. जस्ट थोडाफार मी अजून कन्फर्मेशनसाठी वाट बघेल. जस्ट इथे बी आपण बाय करू शकतो, परत मग SL वगैरे जाऊ शकतो. त्यामुळे जो मी प्लॅन केलेला आहे मी वाट बघेल अजून, कारण जस्ट मी जो प्लॅन केला आहे की मार्केट गॅप ओपन झालेला आहे, गॅप अप नंतर थोडाफार मला अजून अपसाईड जाताना दिसला पाहिजे. त्याच्यानंतर नॉर्मल अपसाईड किंवा जस्ट त्याचा लो वगैरे ब्रेक झाला किंवा मग आपण 1 मिनिटामध्ये शिफ्ट होऊन जाईल आणि 1 मिनिटामध्ये काहीतरी बिरिशनेसचं काही सेटअप दिसला तर मी प्लॅन करेल. वेट करतो मी अजून थोडा. प्रीमियम तुमचा 128 रुपयाला चालू आहे. जस्ट जमलं तर जस्ट हा कॅन्डलचा लो एकदा ब्रेक व्हायला पाहिजे, म्हणजे याच्या खालची लिक्विडिटी घेतली का 115च्या जवळपास, तिथे बी मी बाय करू शकतो. इथे कितीला चालू, ओके काय अडचण नाही. 24,085. वेट करूया अजून वेट करतो आहे मी. जस्ट तसं प्रीमियम मला इथे बी घेण्याची इच्छा चालू आहे, पण कालसारखं अर्ली एंट्री नको व्हायला, बिकॉज 1 मिनिटामध्ये जो पॅटर्न आहे तो छान दिसतो आहे. फक्त ह्याच कॅन्डलच्या लोच्या खाली लिक्विडिटी आहे. माझा प्लॅन आहे की एकदा 117च्या लो ब्रेक झाला पाहिजे, म्हणजे मी तिथे एंट्री प्लॅन करेल. यामध्ये माझा SL गेला तर काही प्रॉब्लेम नाही. आणि निफ्टीचा चार्ट कुठे दिसतो आहे आपल्या, निफ्टीने त्याच्या 1 मिनिटाच्या कॅन्डलच्या तर हायवरती लिक्विडिटी घेतलेली आहे. आणि प्रीमियम कुठे चालू आहे आपण 1 मिनिटामध्ये बघूया. ओके 119. चला इथे मी पुढचा प्रीमियम बायला रेडी 120ला घेतला तर आपला स्टॉप लॉस काही अडचण नाही. चला 120ला इथे जस्ट थोडा डीप 120 119. चला 120ला बाय करतो, कारण 2-3 रुपये इकडे काय तिकडे काय. 119.10 2 लॉट कितीला बाय झाले बघूया आपण. ओके 118.85ला जवळपास 118.75ला आपण बाय केलेला आहे. याच्यामध्ये मी पहिले तर 2चा आपला स्टॉप लॉस लावून देतो. 2000चा आपला SL, 2चा SL मॉडिफाय. ओके याच्यामध्ये आता 2चा स्टॉप लॉस लावला गेलेला आहे. आता ट्रेडमार्कचं लॉजिक सिम्पल आहे. इथून मार्केट बुलिश बी राहिला तरी मला चालणार आहे, पण मी माझा व्ह्यू बिरिश ठेवलेला आहे. मी आता कोणी म्हणते ट्रेंडच्या अगेन्स्ट ट्रेड करताय, काय अडचण नाही. माझा व्ह्यू वेगळा आहे, त्यामुळे मी इथे ट्रेड केलेले आहे. फक्त जस्ट तोच की जस्ट लिक्विडिटी आपण म्हणतो नाही का, जस्ट इथे लिक्विडिटी, त्या लिक्विडिटीच्या बेसवर मी ट्रेड केलेली आहे. आणि माझा व्ह्यू बिरिशच आहे मार्केटमध्ये, त्यामुळे मी इथे एंट्री प्लॅन केली. SL गेला तर मी रेडी SLसाठी. वेट करूया आता काय होतं ते. ट्रेड आपली कॉस्ट टू कॉस्ट चालू आहे आणि आपण एंट्री तर परफेक्ट टायमिंगवरती घेतली माझ्या मते, पण मग SL जाऊ शकतो. मार्केटमध्ये किती चांगला सेटअप असला तरी त्याचे लॉस होण्याचे चान्सेस असतात, एवढं तुम्ही लक्षात राहू द्या. वेट करणार आहे मी. ही ट्रेड चांगली गेली तर मी डे लोपर्यंतचा टार्गेट ठेवण्याचा ट्राय करेल, म्हणजे गॅप फिलपर्यंतचा. वेट करूया. मार्केट आहे SLला रेडी. काल पण आपला पहिल्याच दिवशी आपला SL गेला होता, चॅलेंजचा आपला काल पहिला दिवस होता. आज पण SL जातो का काय आपला. बॅक टू बॅक 2 दिवस आपले स्टॉप लॉस हिट होतील समजा आज पण आपला SL गेला तर.
काय अडचण नाही. ट्रेडिंगमध्ये मी सांगतो की मी एक प्रोबॅबिलिटी माइंडसेटने चालत आहे. मार्केटमध्ये कधीही आपले बॅक टू बॅक 4-5 एल हिट होऊ शकता, बॅक टू बॅक 4-5 ट्रेड आपल्या प्रॉफिटमध्ये जाऊ शकता. अजून 5 रुपये राहिलेले आपले प्रीमियम मागे. 5 रुपये प्रीमियम मुवमेंट केला डाऊन साईडला तर माझा याच्यामध्ये स्टॉप लॉस जाणार आहे. वेट करतो आहे मी. सिम्पल आहे, आज पण माझी ॲनालिसिस रॉंग झाली, बाकी काही नाही. एंट्री बरोबर सेटअपनुसारच घेतलेली आहे माझ्या प्लॅननुसार, की निफ्टीने जस्ट त्याच्या हायला लिक्विडिटी घेतली, प्रीमियमने बी त्याच्या लोला लिक्विडिटी घेतली, त्या बेसिसवरती मी एंट्री प्लॅन केली. आपण सेकंड एंट्री प्लॅन करत नाही, नाही तर हीच एंट्री री एंट्री केली असती तर प्रॉफिट होण्याचे चान्सेस राहू शकतात, पण आपल्याला करायचे नाही आहे. आपल्या रूल्सनुसार मी एकच एंट्री प्लॅन केली आहे. इथे 5 मिनटाची कॅन्डल मी लावलेली आहे. जस्ट द्यायला लागलं तर इथून तरी रिव्हर्सल येऊन जायला पाहिजे. प्रीमियममध्ये आलं तर चांगल्या पद्धतीने होल्ड करण्याचं ट्राय करेल मी. 118ला जवळपास बाय केलं, म्हणजे आपला टार्गेट ऑलमोस्ट या कॅन्डलच्या हायला राहू शकतो 150ला. समजा मार्केट मुवमेंट आपल्या प्रॉफिटमध्ये द्यायला लागलं तर. निफ्टीचा चार्ट बघून घेऊ आपण. निफ्टीचा चार्ट तर प्रॉपर 5 MA बनलेला आहे. जो मी सांगतो मार्केट गॅप ओपन पाहिजे, त्याच्यानंतर अपसाईड जायला पाहिजे. फक्त हा 5 MA जी कॅन्डल आहे ही इनसाईड कॅन्डल नको राहायला, नाही तर त्यामध्ये तर माझा SL जाणारच आहे. आय थिंक तेच वाटतं आहे आपल्याला. ओके, तर बघू शकता ही इनसाईड कॅन्डलच बनली आहे. जवळपास काय आता 2-3 रुपये बाकी. आज बी आपला SL हिट होण्यावर आहे. अजून तशी बाकी आहे प्रॉबिलिटी, पण मग SL हिट होऊ शकतो. ऑलमोस्ट त्याच लेवलला होल्ड करत आहे 105-6ला. 1-2-3 रुपयाने आपला स्टॉप लॉस बाकी फक्त. हॅप्पी तरी मी, कारण बिकॉज लॉस आपला लिमिटेड आहे. 2च्या वरती मी लॉस घेत नाही, आणि लॉस देऊन आपल्याला आपला सेटअप जो आहे तो बंद करायचा आहे. जस्ट हे मोबाईलमुळे बी आपली ट्रेडिंगचा प्रॉब्लेम येत असेल, पण काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला जॉब पण आहे, जॉब पण बघायचा आहे. चला 200, अजून 200 रुपये. बघू शकता स्पाईक तुम्ही. मार्केट ऑलमोस्ट फक्त 1 किंवा 2 रुपयावरनं आपला स्टॉप लॉस बाकी राहिला असं. तिथून स्पाईक तुमची अपसाईड चालली. आता तरी हा परत डाऊन साईडला नको जायला. इथून हा समजा अपसाईड गेला तर आपलं टार्गेट येऊ शकतं, पण इथून हा डाऊन साईडला गेला म्हणजे प्रीमियम, त्यामध्ये आपला स्टॉप लॉस कन्फर्म जाणारच आहे आता तरी, कारण ऑलमोस्ट 3 वेळा तिथून रिजेक्शन घेतलं आहे. आय थिंक मला असं वाटतं आहे पहिली माझा स्टॉप लॉस घेणार आहे आणि त्याच्यानंतर टार्गेट साईडला जाणार आहे, असं प्रॉबिलिटी वाटते. 1 मिनटामध्ये काय दिसतं आहे. चला दे बाबा म्हणा, SL ते SL, लवकर SL देऊन दे आणि जाऊ दे आपल्याला आपल्या कामाच्या मागे. 9:30 वाजत आले. कालचा हिशोब पेंडिंग पडला आहे माझा अजून. तेच होणार आहे, आपला SL जाणार आहे आणि मार्केट त्याच्यानंतर टार्गेटला जाऊ शकतो असं मला प्रॉबिलिटी वाटते. बघूया बरं, तसं व्हिडिओमध्ये मी सांगून देईल तुम्हाला, पण मग आपण SL तर वाढवत नाही ना, SL रिमूव्ह करतो. SL आपण घेणार आहे आपल्या रूल्सनुसार. फक्त आपले ॲनालिसिस आपण बघणार आहेत की मार्केट माझा SL हिट करून टार्गेटला जातं का काय बरं. चला SL आपला हिट झालेला आहे. बघू शकता 260 क्वांटिटी तुम्हाला दिसत आहे. तेच यार मिस्टेक तीच होऊन गेली, रूल्स ब्रेक केले. सेकंड एंट्री मला प्लॅन नाही करायची होती, पण प्लॅन केली. आता जस्ट मी ग्रीडमुळे नाही एंट्री प्लॅन केली, फक्त तेच मला वाटत होतं की मार्केट माझ्या साईडलाच मुवमेंट करत आहे, त्यामुळे मी एंट्री प्लॅन केली आणि क्वांटिटी जस्ट वाढून घेतली. जस्ट इथे तुम्हाला पहिला ॲरो दिसत असेल, तिथे आपण एंट्री प्लॅन केली आणि सेकंड एंट्री इथे आपण बॉटमला बाय केलेली. तुम्हाला तसं ऑर्डर बुकचा फोटो स्क्रीनवरती दिसत असेल. सेकंड एंट्री 98.70 समथिंगला आपण बाय केलेली आहे आणि ही ट्रेड मी होल्ड ठेवण्याचा ट्राय करणार आहे थोडा वेळ अजून तरी. समजा आता घेतलीच गेली की समजा मार्केट माझ्या फेवरला जात राहिला तर मी समजा ॲटलिस्ट 30 पॉईंट तरी मी घेण्याचा ट्राय करेल ना. 98ला घेतला आहे, जवळपास 128च्या समथिंग तरी मी विकण्याचा ट्राय करेल, नाही तर या ट्रेडमध्ये आपण ट्रेलिंग थोडंफार करून सोडून देऊ. तसं वाट बघू. रूल्स तर आता ब्रेक केले आहे मी, त्यासाठी सॉरी. पण मग आता ट्रेड साईड हे बघा, मी निफ्टीचा चार्ट दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा आहे निफ्टीचा चार्ट. जस्ट मी प्लॅन केला होता की मार्केट मला अपसाईडला पाहिजे आणि जस्ट 5 MA कॅन्डल पाहिजे. तर मी पहिल्या एंट्रीमध्ये माझा स्टॉप लॉस गेला आणि जे सेकंड एंट्री जी 5 MA इथे बनली, मग जस्ट मी इथे टॉपला 5 MA कॅन्डल बघून सेकंड एंट्री प्लेस केलेली आहे 260 क्वांटिटीवरती. वेट करू आता काय रिझल्ट येतो ते. ओके, तर बघू शकता प्रीमियम तुमचा पळतो आहे.
ऑलमोस्ट प्लॅन बरोबर होता, फक्त तेच की पहिली एंट्री आपली एस-एल गेली आणि सेकंड असं नाही की पहिली एंट्री रॉंग होती. पहिली एंट्री बी करेक्ट होती, फक्त जी सेकंड एंट्री उलट ती रॉंग आहे. सेकंड एंट्री बी सेटअपवरतीच आहे, फक्त ती आपण रूल्स ब्रेक करून घेतलेली आहे, एवढीच गोष्ट आहे. 114 आपण 98ला कुठेतरी बाय केलेलं आहे. याच्यामध्ये चला आपले 2चा आपला लॉस आहे, 2चा लॉस रिकवर करून 2000 रुपये आपल्याला प्रॉफिट चालू आहे. आपण इथे बी बुक करू शकतो, पण मग वेट करू. ओके 119. चला याच्यामध्ये मी ट्रेलिंगला ट्राय करतोय, आता ट्रेलिंग करण्याकडे लक्ष देऊया. जस्ट इथे एक सपोर्ट आहे 113ला. 113 98ला प्रीमियम बाय केला. 128चा टार्गेट आहे याच्यामध्ये, पण हा चला ट्रेल तर करून सोडतो मी. जस्ट मी आता इथे ट्रेल करतोय 109ला, म्हणजे जवळपास 110ला मी ट्रेल करतोय. स्टॉप लॉस 110ला ट्रेल करूया. 110 मॉडिफाय ऑर्डर. ओके 110ला ट्रेल केला. जो आपला लॉजिकल टार्गेट 128 समथिंग राहू शकतो. अजून इथून 10 रुपये प्रीमियम मुवमेंट केला पाहिजे. ॲनालिसिस करेक्ट होती, फक्त तीच की पहिली एंट्री एस-एल गेली. त्यामुळे कधी कधी मी सांगतो की 2 एंट्री ॲटलिस्ट पाहिजे आपल्याला, म्हणजे पहिली एंट्री आपली एस-एल जाऊ शकते आणि सेकंड एंट्री आपण री एंट्री करू शकतो, पण मग काही प्रॉब्लेम नाही. ओके 120 121 अजून 5-6 रुपये. ओके 3900 123. बघू शकता आज मार्केटमध्ये आता सगळे कॉल साईडला होते, मी पुट साईडला होतो, कारण काहीतरी युनिकनेसमध्ये बी प्रॉफिट होतो. प्लस जो माझा सेटअप होता मी त्या सेटअपला फॉलो केला. चला 4700. चला इथे आपण बाहेर निघूया. 4600 काहीतरीला आपण बाहेर निघालेलो आहेत. दोघं ऑर्डर मी कॅन्सल केल्या 124ला. ओके सगळ्या ऑर्डर आपल्या कॅन्सल आहेत. इथपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितला. बोलायला काही शब्दच नाही भावांनो माझ्याकडे. नेमकं वन्स अगेन तेच की मी रूल्स ब्रेक केले. सगळं काही आपण करून बघतोय. नेमकं आता पहिली एंट्री आपल्या प्रॉपर सेटअपनुसारच होती. जस्ट तिथे मला लिक्विडिटी भेटली होती, जस्ट तो 5 टाईपचा सेटअप मला तिथे भेटलं. त्या एंट्रीमध्ये माझा एसिलेट झाला, पण मी शुअर होतो की मार्केट पडू शकतं माझ्या ॲनालिसिसनुसार. त्यामुळे मग सेकंड टाईम जेव्हा मला 5 कॅन्डल दिसली, परत मी तिथे टॉपला तोच प्रीमियम सेकंड टाईम मी 98 पॉईंट समथिंगला कितीला तरी बाय केलं, आणि त्या ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट बुक झाला. आणि मिस्टेक अशी की तीच की सेकंड एंट्री पंच नाही करायला पाहिजे होती, पण मग सेकंड एंट्री पंच केली आणि त्या एंट्रीमध्ये आपण क्वांटिटी सुद्धा माझी वाढवली. तर मिस्टेक मी परत केली तीच की आता परत तुम्ही म्हणतील डायरेक्शन बरोबर होती, मार्केटचा व्ह्यू माझा बघायचा बरोबर होता, पण मग तेच की सेकंड एंट्री प्लॅन केली. आता समजत नाही की मिस्टेक नेमकी होती कुठे. डायरेक्शन आपली बरोबर आहे. आता काही जण आपण म्हणतो नाही का की एका डायरेक्शनला एखादी ट्रेड आपली एस-एल व्हॉलॅटिलिटीमध्ये आपला एस-एल जाऊ शकतो, त्यासाठी आपण 2-3 ट्रेड एंट्री प्लॅन केली गेली पाहिजे. पण मग माझ्या कॅपिटलनुसार रिस्क बसत नाही. मग मी पहिली एंट्री तर 2चा लॉस दिला. मग सेकंड एंट्री तुम्हाला स्क्रीनशॉट बी दिसत असेल, मी 98 पॉईंट कितीला तरी बाय केलं होतं आणि स्टार्टिंगला मी त्याला एस-एल 95ला लावला होता. त्याच्यानंतर तो जेव्हा अपसाईड थोडाफार मोमेंटम दिसली, तर त्याचा स्टॉप लॉस मी वाढवून 97ला मी तो स्टॉप लॉस लावला होता. म्हणजे ती ट्रेड आपल्याला प्रॉफिट दिली. मग जो लॉस होता 2000चा लॉस जाऊन मला 4800 समथिंग प्रॉफिट झालेला आहे. तर बस सांगायला तर काही नाही, एवढंच आहे, बाकीचं काही सांगत नाही मी. तर बस मिस्टेक झालेली आहे, मिस्टेकसाठी सॉरी. तर भेटूया आपण नेक्स्ट डे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपली ट्रेडिंग जर्नी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.